नमस्कार मंडळी. तर आज आमच्या घरी बनवला होता भन्नाट असा मसाले भात. तर म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबतही शेअर करूयात. तर काही नाही, तर मी घेतलेला आहे एका पातेल्यामध्ये तांदूळ. मी तर बासमती राईस यूज करत आहे. मग त्या राईसमध्ये घातलेलं आहे भरपूर असं पाणी आणि व्यवस्थित त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. यामध्ये मी घरातल्या बेसिक अशा भाज्या यूज केलेल्या आहेत, जे की आपण रेग्युलर वापरतो. आणि यामध्ये थोडेसे मी सोयाबीनसुद्धा यूज करणार आहे. सोयाबीन आपल्याला पहिल्यांदा थोड्या पाण्यामध्ये भिजत घालायचे असतात आणि मग ते यूज करायचे. नंतर मी थोडे काही लसूण इथं सोलून घेऊन त्यामध्ये थोड्या मिरच्या घालून व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे. ओबडधोबडच मी बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपण गॅसवरती कुकर ठेवायचा आहे आणि गॅस चालू करून घ्यायचा आहे. कुकरमध्ये मी 3 चमचे तेल घातलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं जिरं, त्यानंतर तमालपत्र घालून व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. तर आपण ज्या भाज्या घेतलेल्या होत्या कट करून, त्यातील मी कांदा घालत आहे. कांदा आपल्याला व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बटाटे ॲड करून घ्यायचे आहेत. मग फ्लावर आणि वाटाणासुद्धा ॲड करायचा आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून मग टोमॅटो ॲड करून घ्यायचा आहे. ही सर्व भाज्या आपल्याला मिठामध्ये शिजवून घ्यायच्या, त्यामुळे मी इथं थोडंसं मीठ ॲड करते आहे. आणि त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं मिरची आणि लसणाचं, ते मिक्स करून इथं मी ह्या भाज्या थोडा वेळ शिजवायला ठेवल्या होत्या. त्यानंतर मी यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धने पावडर, त्याचबरोबर 1 चमचा गरम मसालासुद्धा घातलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून मी ह्या भाज्या परत एकदा थोडा वेळ शिजवायला ठेवणार आहे. यानंतर मी या भाज्यांमध्ये आपलं सोयाबीन जो भिजत घातलं होतं ते टाकणार आहे. व्यवस्थित त्याचं पाणी आपल्याला असं काढून घेऊन मग ते सोयाबीन आपल्या भाज्यांमध्ये ॲड करायचं आहे आणि परत एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला तांदूळ ॲड करून हवं तेवढं पाणी त्यामध्ये घालायचं आहे आणि नंतर आपल्याला असं गार्निशिंगमध्ये कोथिंबीर मस्त अशी वरती सजवायची आहे. त्यानंतर काय, कुकरला झाकण लावायचं, 3 शिट्ट्या येऊ द्यायच्या आणि झाला आपला मसाले भात तयार. हा मसाले भात फक्त 15 मिनिटांमध्ये तयार होतो आणि खायलाही जबरदस्त लागतो. तर हा मसाले भात कसा झालेला आहे हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. परत एकदा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. बाय.